उरण जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल आज लागतोय आणि यामध्ये महाविकास आघाडी असेल ही दणदणीत विजय मिळवताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासोबत आहेत भावनाताई घाणेकर, प्रतिक्रिया देण्यासाठी उत्सुक आहेत। भावनाताई काय म्हणाल? आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपणार नाही आणि संपला नाही उरणकरांचा दरारा। एवढंच सांगेन की या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जल्लोष बघा। आम्ही सगळेजण एकत्र असलो तर हे असे किती आले गेले आम्ही जुमानत नाही। या ठिकाणी स्थानिक आणि भूमिपुत्रांचा दरारा कायम राहणार आहे आणि राहणारच आहे। नक्कीच भूमिपुत्रांचा दरारा कायम राहणार आहे असं म्हणतात। महेंद्र शेठ आपल्या सोबत आहेत। महेंद्र शेठ काय म्हणाल? खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला प्रतिसाद जो आहे तो मतदारांनी दिलेला आहे, काय मतदारांना म्हणाल? आता नवघर जिल्हा परिषद आणि जासई जिल्हा परिषद दोन्ही पॅनल लागलेले आहेत। प्रचंड बहुमतानं प्रचंड पैशांचा पाऊस पाडला भारतीय जनता पार्टीनं, पण इथला जो आगरी, कोली, कराडी, आदिवासी स्थानिक भूमिपुत्र आहे तो आता पेटून उठलेला आहे आणि त्यांनी ठरवलं आहे का भावना पॅटर्न जो उरणमध्ये सुरुवात झाली नगर परिषदेला, तर जिथं आमचं डिपॉझिट घालवणार होतं तर त्यांना त्यांची लायकी तिथं आपण दाखवून दिली आणि स्थानिक पाहिजे, प्रकल्पच पाहिजे, पाटील साहेबांचं नाव लावलेलं नाही आहे। आणि ज्या पद्धतीनं मगरुरीनं इथल्या स्थानिक प्रकल्पस्थांना वागणूक दिली जाते, हा प्रचंड द्वेष जनतेमध्ये आहे का हा आमदार 29ला पाय उतार झाला पाहिजे। आता इजा झाली नगर परिषदेमध्ये, विजा आता इथं होताना दिसत आहे आणि जी तिजा करायची आहे ते 29ला आमदार बदलून हा आता सर्वांनी कुणबाड बांधलेली आहे। हा प्रकल्प असताना आणि प्रचंड ताकदीने उतरल्या आमच्या कार्यकर्त्यांचा। प्रलोभनाला तो बली पडला नाही, त्या सगळं आम्ही प्रचंड पैसा टाकला, सगळ्यांना विकत घेतले। हा आगरी, कोली, कराडी, आदिवासी स्थानिक प्रकल्प विकत जात नाही, ही त्यांची त्यांना जागा दाखवलाय आणि हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। हा भावना पॅटर्न जो आमचा सुरू झाला आहे, मनोहर शेठ भोईर, बाळाराम पाटील, आम्ही सगळे आणि म्हणून त्याच्यामुळे आता हा भावना पॅटर्न शेवटपर्यंत चालेल। हा भावना पॅटर्नचा आणि कार्यकर्त्यांच्या ताकदीचा विजय। भावना पॅटर्न तो भावना पॅटर्न हा शेवटपर्यंत चालणार आहे आणि हा पॅटर्न जो आहे तो चालणार आहे। आपल्यासोबत माजी आमदार मनोहर शेठ भोईर, आपण म्हणाला होता की 7 आपल्याला लागतील, काहीपेक्षा तुम्हाला इथे चांगलं मतदान झालेलं आहे, मतदारांनी चांगला कौल दिलेला असं दिसतंय, काय म्हणाल? मी काल आपल्याला म्हणालो होतो किमान 8 पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून येतील, डाऊट होता, पण आता आमचा वाढलेला आहे। आम्ही 8 पंचायत समिती आणि 4 जिल्हा परिषद आम्ही निवडून येऊ। हा जेव्हा भूमिपुत्र एकत्र येतात, भाजप हा पक्षच आपल्या तालुक्यामध्ये नाही आहे। भाजपमध्ये गेलेले आमचेच काहीतरी उपरसोंड आहे, त्यांच्यामुळे भाजप तयार झालेले आहे। आणि आज या ठिकाणी ज्या वेळेस शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी इथले स्थानिक जे काय छोटे मोठे पक्ष जेव्हा एकत्र येतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं भाजपची या ठिकाणी धुलदान झालेली आहे आणि भविष्य खूप उज्ज्वल आहे। महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित राहून एक विचाराने आम्ही लढू आणि 2029ला महेश बालदीला राजस्थानला पाठवल्याचे आम्ही स्वस्थ बसतो। एकंदरीत नगर परिषदेचा निकाल आणि पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा आताचा निकाल बघितला तर 29ला मतदार जो आहे तो आपल्याला साथ देईल अशी आपल्याला अपेक्षा वाटते का? मतदार हा आमच्याच बाजूने आहे। मतदारांना वश करण्याचा कार्यक्रम त्यांचा फक्त आहे आणि त्या ठिकाणी जे जे लाचार गेले त्यांची काय परिस्थिती आहे हे आपल्यालाही माहित आहे। इथे आपण पत्रकार बंधू आहेत, पत्रकार बंधूंनी बघितलेलं आहे की महेश बालदे हा आगरी समाज असेल, कराडे असेल, कोळी असेल, इथला भूमिपुत्र असेल, इथला मराठा समाज असेल, एकाही समाजाला तो मानत नाही। त्याचा पीए हा कौशिक शाह आहे आणि नगरपालिकेमध्ये माझ्या रणरागिणीने जो कौशिक शाहच्या बायकोचा पराभव केला, सौभाग्यवतीचा पराभव केला आणि तिथून आमचे भावनाताई उदयास आले आणि भविष्यामध्ये आता पंचायत समितीमध्ये सुद्धा आम्ही प्रचंड बहुमताने निवडून येणार आहोत। आम्ही महाविकास आघाडीचा नेता या दृष्टीने सांगतो, आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीत आणि मतभेद मी होऊ देणार नाही। एकंदरीत भरकटलेला मतदार आहे तो आता पुन्हा आपल्या जागेवर आलेला आहे आणि सुज्ञ झालेला आहे आणि त्यांनी जो काही कौल आहे तो महाविकास आघाडीला पुन्हा दिलेला आहे। आणि आपण जर बघितलं तर भावना पॅटर्न हा महत्वाचा ठरलेला आहे। नगर परिषद असो किंवा जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, यामध्ये महत्वाचा ठरलाय आणि या सगळ्यांनी सुद्धा तशी कबुली दिलेली आहे आणि त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर आता सर्वांना महाविकास आघाडीला 2029 आमदार निवडणुकीची आता लागलेली आहे।